मुंबई महापालिकेनं कोस्टल रोड प्रकल्पात भराव टाकून उपलब्ध झालेल्या 70 हेक्टर खुल्या जागेच्या विस्तीर्ण हरित पट्ट्यात विकास करण्याचा आराखडा जाहीर केला आहे। यामध्ये पिकलबॉल खेळाचं कोर्ट, विस्तीर्ण पक्षीमार्ग, मियावाकी वने आणि विविध नागरी सुविधा उभारल्या जाणार आहेत। मुंबईत झपाट्यानं कमी होणाऱ्या हरित क्षेत्राची भरपाई या माध्यमातून केली जाणार असल्याचा दावा हा प्रशासनानं केला आहे। दक्षिण मुंबई रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित नागरी संवादात महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा आराखडा सादर केला। आणि मुंबईतल्या कोस्टल रोडला लागून उपलब्ध झालेल्या 70 हेक्टरच्या मोकळ्या जागेचं साधारण 3 वर्षात कसं सुशोभीकरण होईल ते पाहूयात ग्राफिक्समधून। महत्त्वाचे 12 मुद्दे। कोस्टल रोडच्या जागेवर सुशोभीकरण प्रकल्पासाठी BMC कडून CSR अंतर्गत रिलायन्सची नियुक्ती करण्यात आली आहे। सुशोभीकरण प्रकल्पासाठी 400 कोटींचा खर्च आणि मंजुरीनंतर 3 वर्षांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे। हाजी अली इंटरचेंज परिसरात पिकलबॉल खेळाचं कोर्ट उभारण्याचा विचार आहे। वरळी ते महालक्ष्मी दरम्यान मियावाकी पद्धतीची सूक्ष्म वनं आणि कॉन्फ्लुएन्स गार्डन्स विकसित करण्यात येतील। वरळीच्या जेट्टीचं हेलिपॅडमध्ये रूपांतर करण्याचाही प्रस्ताव आहे। भुलाबाई देसाई रोड जवळ कोस्टल रोड लगत बर्ड ट्रेल म्हणजे पक्षी मार्ग विकसित करण्यात येईल। अमरसन्स गार्डन इंटरचेंज परिसरात खुला रंगमंच आणि पाम वृक्षांनी सजलेला निसर्ग मार्ग उभारण्यात येईल। महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकरांपैकी 120 एकर क्षेत्र हे BMC कडे राहील। या भागात वनस्पती उद्यान, टोपियरी गार्डन आणि सिटी फॉरेस्ट विकसित करण्याचा प्रस्ताव आहे। रेसकोर्स परिसरात भूमिगत क्रीडा सुविधा आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याची योजना आहे। मेट्रो स्थानकांना म्हणजे नेहरू सेंटर आणि आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन त्यांना जोडणारे जे भूमिगत बोगदे आहेत तिथून थेट उद्यानात प्रवेश देण्यात येईल। हाजी अली गार्डनपर्यंत सलग हिरवा पट्टा निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।